बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यकर्ते अजूनही 4 जूनच्या दिवास्वप्नातच आहेत। मतदानाच्या धुंदीतून आता तरी बाहेर या असं म्हणत ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। महाराष्ट्रातील बळीराजा सध्या भीषण दुष्काळ आणि अवकाळी अशा दुहेरी संकटात सापडला आहे। त्यात पाणी आणि चारा टंचाईचं संकट देखील भयंकर झालंय। राज्यकर्ते मात्र जनतेला दिलासा देण्याऐवजी पाण्याचे टँकर पुरवू, चारा उपलब्ध करून देऊ अशी जुमलेबाजी करत आहेत। तिकडे सरकारी यंत्रणा आचारसंहितेचं तुंतुन वाजवत आहे। महाराष्ट्रातील मतदान संपलं आहे, आता त्या धुंदीतून बाहेर या। राज्यात भीषण पाणी आणि चारा टंचाई आहे हे मान्य करा, त्यासाठी तातडीने उपाययोजना करा। 4 जूनच्या दिवास्वप्नातून बाहेर पडा आणि जरा इकडे लक्ष द्या, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे। राज्यातील धरणांमध्ये जेमतेम 24.24% पाणीसाठा शिल्लक आहे। सध्याच्या उष्णतेच्या लाटेचा विचार केला तर हा साठा झपाट्याने कमी होणार हे निश्चित आहे। त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता तर वाढतच आहे, परंतु चारा टंचाई देखील उग्र होणार आहे। चाऱ्याअभावी जनावरांची स्थिती गंभीर आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा राहिला आहे। त्यात दुधाला चांगला भाव मिळत नसल्यानं दूध दुभती जनावरं विकण्याची आपत्ती शेतकऱ्यांवर येत आहे। त्यामुळे चारा आणि पाणी टंचाई आणखी गंभीर झाल्यावर काय आफत कोसळणार या चिंतेत शेतकरी आहे, असं ठाकरे गटाने नमूद केलंय। पुढे ते म्हणाले, सरकार आणि सरकारी यंत्रणेने मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा बागलबुवा उभा करून अवकाळीग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यालाच वाऱ्यावर सोडलं आहे। मग ते नुकसान भरपाई असो की दुधाला द्यायचं अनुदान, तसेच उष्णतेच्या लाटांचेही तडाखे वाढत आहेत। त्यामुळे पाणी आणि चारा टंचाईचं संकट देखील भयंकर झालं आहे। हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण जनतेची वणवण सुरू आहे। राज्यकर्ते मात्र जनतेला दिलासा देण्याऐवजी पाण्याचे टँकर पुरवू, 2 महिने पुरेल एवढा मुबलक चारासाठा आहे, चारा डेपो करू, चारा उपलब्ध करून देऊ अशी जुमलेबाजी करत आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे। शिंदे सेनेचे नेते खासदार गजानन कीर्तीकर यांच्या वक्तव्यावरून शिंदे सेनेतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच महायुतीला हादरे बसणं सुरू झाल्याचं दिसून आलंय। कीर्तीकर म्हणाले की उद्धव ठाकरे, शरद पवारांनी तगडे उमेदवार दिले होते, त्यामुळे महाविकास आघाडीला लोकसभेत चांगलं यश मिळणार आहे। कीर्तीकरांचा मुलगा अमोल उद्धव सेनेतर्फे उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे सेनेचे उमेदवार आमदार रवींद्र बायकर यांच्या विरुद्ध लढत आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचं पडसाद उमटले। शिंदे सेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी कीर्तीकरांच्या हकालपट्टीची मागणी केली, तर भाजपचे विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की कीर्तीकरांनी शिंदे सेनेविरुद्ध कट रचला होता। कीर्तीकर एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेत आहेत, मात्र त्यांचा मुलगा उद्धव सेनेत आहे। उत्तर पश्चिम मुंबईतून स्वतःसाठी शिंदे सेनेची उमेदवारी मिळवायची आणि ऐनवेळी अर्ज माघारी घेऊन अमोल यांना बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तीकरांचा कट होता। मुख्यमंत्र्यांनी कीर्तीकरांच्या ज्येष्ठत्वाचा नेहमीच मान राखला, त्यांना ज्येष्ठतेची वागणूक दिली, पण कीर्तीकरांचा उद्देश संशयास्पद होता, ते आता हळूहळू बाहेर येताना दिसत आहे, असं दरेकर म्हणाले। तसेच शिशिर शिंदे यांनी बुधवारी एकनाथ शिंदेंना पत्र पाठवून गजानन कीर्तीकरांवर हकालपट्टीची कारवाई करण्याची मागणी केली। मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तीकर अमोल यांच्याच गाडीत होते, त्यांनी अमोलला मदत केली असा आरोप शिशिर यांनी केला आहे। सूत्रांनी सांगितलं की या पत्राची दखल घेऊन कारवाई होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। निवडणूक आयोगाने 22 मे रोजी काँग्रेस अध्यक्षांना नोटीस पाठवले, ज्यात त्यांच्या पक्षाने अग्निवीर योजनेसारख्या विषयांवर लष्कराचं राजकारण करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत। या सूचनेच्या एका दिवसानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम म्हणाले की निवडणूक आयोगाची ही सूचना चुकीची आहे। सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की एक नागरिक म्हणून निवडणूक आयोगानं काँग्रेसला अग्निवीर योजनेचं राजकारण न करण्याची सूचना देणं चुकीचं आहे, असं म्हणणं हा माझा अधिकार आहे। राजकारणीकरण करणं म्हणजे काय? ECI म्हणजे टीका आहे का? निवडणूक आयोगानं भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनाही नोटीस पाठवली आहे। आयोगानं दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना आणि स्टार प्रचारकांना आपले भाषण दुरुस्त करण्यास, सावधगिरी बाळगण्यास आणि शिष्टाचार राखण्यास सांगितलं आहे। अग्निवीर ही योजना आहे, हे सरकारी धोरणाचं उत्पादन आहे। सरकारच्या कोणत्याही धोरणावर टीका करणं आणि सत्तेत आल्यास ही योजना रद्द केली जाईल असं जाहीर करणं हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे। अग्निवीर एकत्र लढणाऱ्या सैनिकांच्या 2 श्रेणी तयार करतो आणि हे चुकीचं आहे। अग्निवीर एका तरुणाला 4 वर्षासाठी कामावर ठेवतो आणि त्याला नोकरीशिवाय आणि पेन्शनशिवाय हकलून देतो आणि हे चुकीचं आहे। लष्कराने अग्निवीराला विरोध केला होता, तरीही सरकारनं ही योजना लष्करात लादली, हे देखील चुकीचं आहे। त्यामुळे अग्निवीर योजना रद्द करावी। निवडणूक आयोगानं काँग्रेस पक्षाला सूचना देणं अत्यंत चुकीचं होतं। लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्यानं महाविकास आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे। त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अभिलेख सादर करून तपासणी करून घ्यावीत व खर्चात तफावत राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे।
बीडमधील सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या रेकॉर्डची तिसरी तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक सुशांत कुमार बिस्वास यांनी 12 मे रोजी केली होती। या तपासणीमध्ये बजरंग सोनवणे यांनी 7 ते 10 मे या कालावधीत खर्च सादर केला। पहिल्या आणि दुसऱ्या खर्चातील तफावत अनुक्रमे 5,31,294 आणि 4,27,000 अशी एकूण 9,59,231 एवढी तफावत मान्य केली। मात्र ही रक्कम नोंद वहीमध्ये समाविष्ट करून तशी नोंद करून घेणं आवश्यक असताना ती नोंद घेण्यात आलेली नाही। तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्याही खर्चाची तपासणी करण्यात आली। या कालावधीत 16,66,431 एवढ्या रकमेची तफावत दिसून आली। तर 3 मे ते 10 मे या कालावधीत एकूण 20,94,040 एवढ्या रकमेची तफावत आढळून आल्यानं मुंडे यांना नोटीस बजावली होती। नोटीसीमध्ये दर्शवलेल्या रकमेची तफावत पंकजा मुंडे यांनी मान्य केली। दरम्यान ही रक्कम खर्चात समाविष्ट करून निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर करून तपासणी करून घ्यावी, तफावत राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत। पुणे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना ओळखलं जातं। मात्र पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या अपघातानंतर राज्यातच नाही तर देशभर चर्चा सुरू असताना अजित पवार मात्र या सर्वांपासून अलिप्त आहेत। त्यामुळे अजित पवार नाराज आहेत का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे। त्यांच्या नाराजीचे कारण काय हे देखील अद्याप गुलदस्त्यात आहे। पुण्यातील अल्पवयीन मुलाने आलिशान पोर्शे कारने उडवल्याने दोघांचा मृत्यू झाला होता। या घटनेमुळे पुण्याची चर्चा राज्यभर गाजली आहे। पुण्यातील पब संस्कृतीबाबत यामुळे आक्षेप घेतला जात आहे। याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी घटनेकडे फारसं गांभीर्यानं पाहिलेलं दिसत नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे भेट देत या प्रकरणी सखोल चौकशी आणि कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। मुख्यमंत्र्यांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे। मात्र अजित पवार या सर्वांपासून लांब का असा प्रश्न उपस्थित होत आहे। पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यावेळी महायुतीच्या उमेदवार होत्या। त्यांच्या प्रचारासाठी ते पुण्यात ठाण मांडून होते। मात्र त्यानंतर त्यांनी आजारपणाचं कारण देत प्रचारापासून काही दिवस लांब राहिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील सभेला देखील ते उपस्थित नव्हते। मात्र त्यानंतर आजारपणातून सावरल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावरील महायुतीच्या सभेत ते आवर्जून उपस्थित राहिले। राज्यातील लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा संपल्यानंतर मात्र अजित पवार पुन्हा अलिप्त झाले आहेत। यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, त्यामुळे याविषयी चर्चा रंगल्या आहेत। बारामती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विजयाची खात्री असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। पण सोबतच यंदा प्रथमच मतदारसंघात पैशाचा अमाप वापर झाल्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। गत 7 मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात निवडणूक झाली। त्यानंतर आता शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा विश्वासच व्यक्त केलाय, तसेच विजयाची साशंकताही व्यक्त केली आहे। बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही, पण येथे आतापर्यंत केव्हाच पैशांचा वापर झाला नव्हता, परंतु या निवडणुकीत पैशांचा अमाप वापर झाला असंही लोक सांगत आहेत। आता त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येत नाही असंही त्यांनी म्हटलंय। पवारांनी यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला जागा कमी पडल्या तर त्यांच्याशी युती करणार नसल्याचंही जोर देऊन सांगितलं आहे। तसेच उद्धव ठाकरेही भाजपसोबत जाणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। त्यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अधिकाधिक जागा घेईल असा इशाराही काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाला दिला आहे। लोकसभेला अवघ्या 48 जागा होत्या। माझा पक्ष छोटा होता, पण तो जनमानसात रुजलेला आहे। त्यानंतरही आम्ही कमी जागा घेतल्या, अधिकाधिक जागा घेऊन त्या जिंकून आणण्याची क्षमता आमच्यात होती। पण 3 पक्ष एकत्र असल्यामुळे सामंजस्य राखणं महत्त्वाचं होतं, ते आम्ही राखलं। पण विधानसभा निवडणुकीत 288 जागा आहेत, त्यावेळी एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल। त्यात राष्ट्रवादी मोजक्या जागा घेणार नाही असंही शरद पवार यावेळी म्हटले आहेत। राज्यातील आता आणखी एक प्रकल्प परराज्यात जाणार असल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे। या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रश्न केला आहे। या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलंय। या ट्विटमध्ये त्यांनी सरकारला अनेक प्रश्न केले आहेत। महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळे येथे 50,000 कोटीची गुंतवणूक करून इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते। आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे। हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला? महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा रोजगार असा सहजपणे बाहेर जातो कसा, याचं उत्तर द्या, असं म्हणत त्यांनी उदय सामंत, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं आहे। पुढे त्यांनी याच प्रकरणाशी संबंधित प्रश्नांची यादीच मांडली। याला अनुसरून महाराष्ट्राला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत। प्रकल्पाने जागेसाठी विचारणा केली होती का? विचारणा केली होती तर त्यांनी महाराष्ट्रात का नाकारला? सरकारी कंपनी असल्यानं मध्य प्रदेशात हा प्रकल्प नेण्यासाठी केंद्राने दबाव टाकला का? याची उत्तरं सरकारनं द्यावीत एवढी अपेक्षा आहे, असं अंबादास दानवे यांनी यावेळी म्हटलं आहे।
कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या सुटकेला राज्य सरकारने विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गृह विभागाला निर्णय घ्यायचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात गृह विभागाने सर्वोच्च न्यायालयात गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला विरोध केला आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीच्या आधी अरुण गवळींची सुटका झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर आरोप देखील केले होते. आता गृह विभागाने या विरोधात याचिका दाखल केल्यामुळे गवळी यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. गवळी यांच्या कन्या आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांना महापौर होईपर्यंत साथ देण्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांनी नुकतंच येथे जाहीर केलं होतं. गीता गवळी या मला बहिणीप्रमाणे असून गवळी यांच्याप्रमाणेच अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना मी प्रेम देईन. मी आता अखिल भारतीय सेनेतील एक सदस्य झालो असल्याचं समजावं, असं वक्तव्य नॉर्वेकर यांनी केलं होतं. राहुल नॉर्वेकर हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यावेळी त्यांनी प्रचाराचा भाग म्हणून अरुण गवळींना मानणारा वर्ग आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेचा सुटल्यामुळे राहुल नॉर्वेकर यांची इच्छा अपूर्णच राहिली. दक्षिण मुंबईमधील लालबाग, परळ, भायखळा, करी रोड, दगडी चाळ, सात रस्ता, माझगाव या भागात अरुण गवळीला मानणारा मोठा वर्ग आहे. हा वर्ग आपल्याकडे वळवण्यासाठी महायुती सरकारने अरुण गवळीच्या सुटकेचा आदेश काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.